आता समजून घ्या तुमचं कन्फ्युजन कुठं होतं. स्टेटमेंट सांगतो, चुकी बरोबर सांगा. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कृषी क्षेत्रावर होता. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा सर्वाधिक खर्च उद्योग क्षेत्रावर होता. संपलं. ऐका. म्हणून का गरजेचं रिव्हिजन आणि गायडन्स तुम्हाला ऐका. बऱ्याच विद्यार्थ्यांना काय वाटतं माहितीये का, सर नाही गरज नाही, आम्ही आमचं रिव्हिजन करतो, आम्ही आमचा वेळ देतो, तुम्हाला ही प्रोसेसिंग जमत नाही. सर्वाधिक खर्च आणि मुख्य भर दोघात बायफर्केशन करून घ्या. आता नीट ऐका, कन्क्लुजन नीट ऐका. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये मुख्य भर हा कशावर दिला होता? कृषीवर दिला होता. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये मुख्य भर हा कशावर दिला होता? उद्योगावर दिला होता. सो मी मुख्य भर ही एक सेंटर पॉइंट गृहीत धरली संकल्पना. आता सर्वाधिक खर्च, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वाधिक खर्च कसं रे? अरे क्षेत्र वेगळं आणि काही पर्टिक्युलर गोष्टी त्याच्यावर खर्च केलेला आहे. बरं, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वाधिक खर्च आता कसं सांगितलं? मग पहिल्याच माहिती का तुम्हाला? नाही ना, मग तो डार्क एरिया आहे तुमचा. हे इकडं या इकडं, हे म्हणून स्लाइड बदलून ठेवली मी. हा काय आहे? अरे काय आहे? आणि हे काय आहे? फरक कळतोय का? इथं मुख्य भर कुठल्या क्षेत्रावर दिला होता? द्वितीयक मध्ये. आता मला सांगा, जर फोकस कृषीवर असेल तर मी कृषीच्या संबंधित इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केला पाहिजे का नाही? म्हणजे ऑटोमॅटिकली मी कशावर फोकस करतोय? कळालं का? म्हणल्यानंतर खर्च कशावर केला मी? आता पाठ करायची गरज आहे का? इथं ऍग्री असेल तर इकडे काय असणार तुमचं? त्याच्या संबंधित काहीतरी. मी इथं इंडस्ट्रीवर फोकस करतो म्हणल्यानंतर उद्योगाला लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करावं लागेल ना. ह्याच्यासाठी कुठल्या पायाभूत सुविधा लागतात? ट्रान्सपोर्ट आणि हे दळणवळण. मग दुसऱ्या पंचवार्षिकीमध्ये सर्वाधिक खर्च कुठं होता? आता लक्षात राहील का? मुख्य भर विचारलाय की सर्वाधिक खर्च विचारलाय? ह्याच्यानुसार उत्तर बदलल का? आपल्याला एकच सवय लागली, दुसरी पंचवार्षिक योजना म्हणलं की निवड उद्योग. अरे काय उद्योग? खर्च की मुख्य भर? हे कोण बघणार? फर्स्ट आन्सर केल्यानंतर बघणार म्हणणार, आणि नापास झाल्यावर मग अजून दोनदा बघणार की असं काय चुकलं तिथं. सो हा सगळा मुख्य भराचा आणि सर्वाधिक खर्चाचा प्रकार. मग ह्या सगळ्या पंचवार्षिक योजना नीट करायच्या.